काय यार करा असे भारी भारी शब्द एकदम काय भारे भारे इथं काय नाही मग. साला चाय का स्वाद देख के साला भड़वा जाग जाएगी. बटरस्कॉच 20 रुपये, अद्रक चाय 15 रुपये. अजून कोणता होता? चाय पिणे आहे ते भाई लोग. लवळा लसूण जाऊ द्या मी चड्डी होऊन जाते तिच्यामध्ये एक 35 रुपये झाला चहा. चड्डी घातली असती मी वर्षभर भाऊजी वर्षभर चड्डी घातली असती या भाऊ भाऊची प्रॉपर्टी गेली. त्याचा रोड क्रॉस पोरमध्ये काय घेतील हो भाई रॉंग साइड काय घेऊन नाही. भाई याचे जे बी सबस्क्रायबर पाहत असतील कोणीच पाहत नाही रे. द्यायच्या जाऊ द्या आता पाहत नाही म्हणत ना. आयशो स्पीड तो का कायच्या माहिती आयशो स्पीड इन्स्पायर्ड बाय आयशो स्पीड. तुला जर असा एका टाइम आला की तू कोणातरी एका सेलिब्रिटी का कोणाला भेटली तू कोणाला भेटशील. मी एक स्वतः सेलिब्रिटी आहे काय म्हणणार. मी काय विचारतोय तुले हा जर तुला एक चान्स भेटला हा तू कोणाला भेटशील. यायला की हा मी समजू सपोज यायला जर पर्सनली भेटलो किंवा मुलाखत झाली तर कोणाला होतो. खरं सांगू का मला तसं काही ऍक्च्युली काहीच आयडिया नाही आहे की मी कोणाला भेटू. मला तू याकडून घे हां मी उलट काय म्हणतो तुले तू म्हणजे पहिल्यांदा उत्तर दिलं खरंच सेलिब्रिटीचं म्हणजे हे म्हणतो तो खरं माय खोटं नाही बोलते मी खोटं नाही की बोलत. दुसऱ्याला भेटायपेक्षा मी सेलिब्रिटी बनतो लोक मला भेटायला येतील. मग आम्हाला हा विचार आला होता. मग मी तेच बोललो पहिले मला आणि तू नंतर बोलला की खरंच तुला भेटायचा असा चान्स आला तर खरंच चान्स असते यार की खरं आपण एक कोणा तरी मी कधी कधी विचार काय करतो की रोहित शर्माला भेटायला माझ्या घरी रोहित शर्मा. पण मग काय ते रोहित शर्माला भेटायचं मग विचार करलं की यार रोहित शर्मा भेटून काय करणार आहे मी काय मेमोरी काय होणार आहे भेटून. मग मेमोरीज काय भेटून काय काय करणार? काय काय नाही रे फिरून आलो काय भेटलं काय म्हणत काहीतरी असेल ना की मी काय भेटल्यावर करेल ते काय असं करेल काहीतरी असेल. मारू देणार नाही हा घालतो तर मारू देणार एवढं आहे. नाही. हाच विषय आपला मेन दे रे म्हणजे जसा विषय त्याला भेटू आपण तो आपल्याला काय सांगणार आहे बाई लाईफमध्ये एकदम हे व्हा काहीतरी व्हा. पण मग असा व्यक्ती की हा त्यानं आपल्या काहीतरी काहीच केलं पाहिजे कोणत्या गोष्टी की तू हे कर तो काय काहीच करणार आहे. तू काय सांगणार आहे त्याला? चांगला घे मी फुल शॉट चांगला घेतो बरोबर आहे की नाही. कळलं फुल शॉट. अरे तू काय विचारणार काय आहे त्याला की मग असं काय? तेच ना मग तू सांगणार काय आपल्याला का मा फुल शॉटचा काय आवडते मी सांगणार बोई तू आता फुल शॉट आहे एव्हरी बाउन्सरवर तू जो शॉट घेतो तो आम्हाला आवडते आणि तिच्यावरच दलिंदा का होतो तू. पण त्या बड्डे दिवशी मॅच हारेला आहे जाऊ दे आता 2023चा वर्ल्ड कप त्याला बड्डे 19 नोव्हेंबर फायनल नव्हतं फायनलच होतं. फायनल होतं आणि तू न अरे एकानं आता पोस्ट काय केली होती हा. एक दिसताले त्यानं काहीतरी OTP आला असेल काहीतरी OTP आला आणि ते 19 नोव्हेंबर हा. 23 म्हणजे 2023 ना. 19/11/23 असा OTP आला होता त्याले. हा. तर तो काय म्हणतो हा. या डेटची माझा काहीही संबंध नाही म्हणून नंतर टूप पिटली त्या डेटला माझा जन्म झालाय. जन्म नाही झालाय जन्म झालाय. इंडियन वर्ल्ड कप हारलाय त्या जन्म झाले आता मला माहिती आहे ना वर्ल्ड कप हारलाय आम्ही तिथं कारण आमचा आयडल रोहित शर्मा वन डे रिटायरमेंट म्हणणं 50-50 चान्स आहे आता. इंडियन अमीर जात्याची मस्त पोरगी पटवून तिच्या बंगले मा नावावर करून घेईन गाड्या गिड्या मा नावावर करून घेईन. भाऊचा प्लॅन आहे का भाऊचा प्लॅन आहे का त्या अमीर जात्याची बायको सॉरी पोरगी पटवून पहिले तर तिच्या नावावरती सगळ्या गाड्या मा नावावर उठवून टाकेन एखादा बंगलाही त्याच्या बापाला म्हणेन पोरगी द्या मला काय नको द्या पुन्हा नको मामा फक्त पोरगी द्या मला. मी असं नाही म्हणणार मामा जे काय देणार आहे पोरगीला द्या मला काहीच नको द्या. एकच पोरगी पटवायची कोणती एक ना भाऊ ना बहीण किंवा मायले जेवढी कमवून तेवढं आपलं एवढं कमवून तेवढं आपलं रे. हे प्लॅन आहे आमिर लडके पटानी यही एक ही प्लॅन आहे. ना बहीण ना भाऊ दिले आणि डायरेक्ट फुल मस्ती फुल अमीर फुल अमीर ते डायरेक्ट. अरे नांदी सिटी मधली बी अशीच चालते हेच का कमी बापाच्या पैसा आहे का चालते
पण साल्या आम्ही बापाच्या पुरी एक असता साल्या शिगडा जास्त वरता द्यायच्या माहिती घाण लोक लय पिता रे. आम्ही इकडे जातो ना, इकडे पाहतो त्या कोपच्या असे आता एकच टार्गेट आहे, आमिर लडकी पटाव आणि बस बात खतम भाई. खतम भाई. पैसा ही पैसा. हाँ उसका पैसा अपना पैसा होगा फिर. पैसा रे माझो मग काय कार मग कार मग आयफोन जे सिरीज निघेन तो आयफोन आपल्या हातात दिसेल डायरेक्ट. कारण की भाऊकडे पैसा राहणार आहे. मग मला सुटणार नाही, मी पैसा उडवू मग आता आपल्या झाडवर पगार मध्ये मला जमत नाही कुठे उडवू. गेले झाले काय तुझ्या जर चुकून कुणाला निघला माहिती त्याची दोघांना म्हणून टाकेन फोन लावून. नाही फोन कुणाला नाही आहे. आला फोन असं एक दिवस असा यावा की अचानक अननोन नंबर यावा आणि त्या अननोन नंबर नंबर बाबाची पोरगी असावी आणि चुकून मला म्हणावी की चुकून लागला आणि मी म्हणावे की नाही बरोबर व्यक्तीला लागलाय आणि तिथून आमचे बोलणं चालू व्हावे आणि समोर आमची कथा चालू व्हावी. पण असं जाऊ द्या लव्ह स्टोरीचा आणि आपला एकदम छत्तीसचा आकडा आहे. पहिले आमची एक इथं लग्न होऊन जायला आहे ना आमच्या घोड्याला गेलाय. तर लव्ह स्टोरीचं काय म्हणजे आता लग्न झालंय काय हो, म्हणायचं? आता बोलायला एवढे शब्द आहे जाऊ द्या. सांग की पण लव्ह मॅरेज टिकत नाही आपल्या पुढे आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे तुला? हो लव्ह मॅरेज टिकत नाही. टिकते रे टिकते. लव म्हणजे लव कोण नाही आता. अरे उद्या सकाळी बापूलाही वाईट पण हा तुझ्या बाहेर माझ्या मी पुण्यातून तीन वेट काय म्हणे छाप गाव चला हा पेट्रोल बोलला याची पोरगी मला भेटू गेला काय बरोबर. अक्का भाऊचे फॉलोअर्स जेवढे असतील सबस्क्रायबर्स आपलं बी यूट्यूब चॅनल आहे गोळ्या ब्लॉगर म्हणून त्याला बी सबस्क्राईब करून टाका घंटी दाबून टाका म्हणजे जेणेकरून जो बी व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत विदाऊट एनी नोटिफिकेशन येऊन जाईल. आता होऊ शकत नाही विदाऊट नोटिफिकेशन ते येईन तुम्हाला. तशी आली त्याच्यात अंदर जायचं व्हिडिओ पाहून घ्यायचा लाईक करायचं कमेंट करायचं आणि डायरेक्ट आपल्या क्रश लोक आपला न्यू व्हिडिओ गेला पाहिजे. क्रश माहिती आहे का तुम्हाला कोण आहे? त्याची माहिती तर आपल्या सबस्क्रायबर किंवा सगळ्यांना विचारून घ्या. आमच्या क्रश बद्दल आमच्या गावाला माहित होतं पण आमच्या क्रशलेच मालूम नव्हतं. आमची लाईफ आहे हे काय तो झालं नाही बाय. वो साली बोलती है कि तूने प्यार नहीं किया. आला का तिची शेट्टी मी घालू येत राहिलं होतं. तू सांगायला पाहिजे होतं गोळा दिले त्या माहिती तो विषय नको कळव तिथं असा विषय घालून तर माझं काय येतात मला सांगायला पाहिजे होतं ना भाई ना. जाऊ दे चला. आता लय